नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, कर्जमाफी संबंधी एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. तर बघा, शासनाने सांगितल्याप्रमाणे दिनांक 30 जून 2025 च्या अगोदर शासन कर्जमाफी संबंधी नेमका काय निर्णय घेणार, म्हणजे कर्जमाफी नेमके कशा स्वरूपात असेल याची घोषणा करणार आहे. आता त्यासाठी बघा, शासनाने एक समिती देखील नेमलेली आहे. ही समिती 10 एप्रिल पर्यंत हा अहवाल जो काही समितीने अभ्यास केलेला आहे तो अहवाल ही समिती शासनात देणार आहे आणि शासन 10 एप्रिलच्या नंतर 30 जून पर्यंत या संबंधी अभ्यास करून एक मोठी शेतकऱ्यांसाठी त्या कर्जमाफीचं स्वरूप हे शेतकऱ्यांसमोर मांडणार आहे. त्याच्यामुळे बघा, रिझर्व्ह बँकेचा आपण जर नियम बघितला तर डिफॉल्टर म्हणजे थकीत जे शेतकरी असतात ते म्हणजे ज्यांनी कर्ज भरलेले नाही. परंतु काही शेतकरी काय करतात की आपल्या भाषेत बोलायचं झालं तर दरवर्षी नवजुनं करत असतात. तर असे शेतकरी थकीत मध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे कर्जमाफी जी होत असते ती फक्त थकीत कर्जदारांची होत असते आणि याच्यामधून बघा, जे दरवर्षी नवजुनं करतात ते नियमित कर्जदार म्हणून ओळखले जातात. आता या संबंधी शासन नेमकं काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं गरजेचे आहे. त्याच्यामुळे एक मोठा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. 30 जूनच्या अगोदर शासन यावर नेमका काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद.